नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 7च्या बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस 3 दिवसांचा कोकण दौरा करणार आहेत. तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हा कोकण दौरा होणार असून ते रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना भेट देणार आहेत. हा 3 दिवसांचा दौरा आहे. त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सुद्धा असणार आहेत. त्याचसोबत रवींद्र चव्हाण, प्रसाद लाड यांचा देखील या दौऱ्यामध्ये सहभाग असणार आहे. तौक्ते चक्रीवादळानं कोकण किनारपट्टीला मोठा फटका बसलेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते कोकणचा दौरा करणार आहेत. थेट जाऊयात, आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत फोन लाईन वरती आहेत. प्रणाली, आता विरोधी पक्षनेते आधी कोकणचा दौरा करतायत, नुकसानीची पाहणी करणार आहेत, काय एकूणच माहिती? ते वादळाचं जे संकट आहे ते महाराष्ट्रावरनं काल निघून गेलेलं आहे. त्याचा थोडासा जरी परिणाम असला तरी तो काही म्हणावा तितका प्रभावी नाही. त्या पार्श्वभूमीवर आज भाजपचे बडे नेते हे सगळे कोकणचा दौरा करतायत. 3 दिवसीय हा दौरा असणार आहे. याच्यामध्ये आज पहिला दिवस जो आहे तो अलिबाग आणि रायगडचा दौरा केला जाणार आहे. साधारण दुपारी 12 वाजेपासून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. 12 वाजून हे सगळे नेते 12 वाजता हे सगळे नेते रायगडच्या दिशेने निघणार आहे. जिल्ह्याच्या अलिबागमध्ये जाणार आहे. त्यानंतर 3:45 पर्यंत ते तिथे पोहोचतील. खाणा, उसर हे जे भाग आहेत या भागामध्ये तौक्ते वादळाने जे नुकसान केलेलं आहे त्या नुकसानाची ते पाहणी करणार आहे. आपल्याला माहिती आहे की कोकणातले 3 जिल्हे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे 3ही जिल्हे अतिशय प्रभावित झालेले आहेत. मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. त्यामुळे या संपूर्ण कोकण दौऱ्यामध्ये या 3ही जिल्ह्याची पाहणी केली जाणार आहे. याच्यामध्ये भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, त्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार हे सगळे भाजपचे नेते जे आहेत या दौऱ्यामध्ये कोकणात जाणार आहेत आणि तिथल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत. बिलकुल. आणि आता या विरोधी पक्ष नेत्यांकडून किंवा भाजपच्या या नेत्यांकडून कोकणमध्ये या नुकसानीची पाहणी केल्यानंतर त्यानंतर राज्य सरकारकडे या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील का, की नेमकी काय परिस्थिती आहे आणि पुन्हा या नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जाईल? अगदी खरं आहे श्वेता. आपण जर बघितलं तर कुठल्याही पद्धतीची पाहणी न करता थेट नुकसान भरपाईची मागणी केली तर सत्ताधाऱ्यांकडनं कुठे ना कुठे प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जाण्याची शक्यता आहे. बरोबर. आणि त्याच पार्श्वभूमीवर नेमकं किती नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानाचे खरंच पंचनामे केले जात आहेत का, पंचनाम्याला सुरुवात झाली आहे का, या सगळ्या गोष्टीची पाहणी केली जाणार आहे. आणि त्यानंतर प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे मग त्या फळबागा असतील, घराचं नुकसान असतील, याच्यासाठी किती प्रमाणामध्ये कशा पद्धतीने नुकसान भरपाई दिली जाईल किंवा दिली जावी याची मागणी आहे ती विरोधी पक्ष भाजपच्या वतीने केली जाणार आहे. प्रणाली, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. आधी विरोधी पक्षनेते कोकणचा दौरा करतील, किती नेमकं नुकसान झालंय याची पाहणी करतील आणि त्यानंतर मदतीसाठी मागणी सुद्धा करतील. याचे सगळे अपडेट घेत राहूच. मात्र आणखी एक महत्त्वाची बातमी याच संदर्भातली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील अहमदाबादचा दौरा करणार आहेत. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ते हा दौरा करतील आणि पंतप्रधान नुकसानीचा आढावा घेतील. पंतप्रधान मोदी दीवला सुद्धा भेट देणार आहेत, कारण हे चक्रीवादळ जसजसं पुढे सरकत गेलं, दीव दमण आणि गुजरातच्या किनारपट्टीवरती जाऊन धडकलं. त्यानंतर गुजरातमध्ये सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे. याच नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दीव आणि अहमदाबादला भेट देणार आहेत. त्या भागातल्या नुकसानीची पाहणी पंतप्रधान स्वतः जाऊन करणार आहेत. तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अहमदाबादचा दौरा पंतप्रधानांचा आणि अहमदाबाद सोबतच मोदी दीवला देखील भेट देणार आहेत. पंतप्रधान हा सगळा दौरा करतील आणि त्यानंतर नेमकं कसं, किती नुकसान झालंय, कशा पद्धतीनं आणि त्यानंतर कशी नुकसान भरपाई या नुकसानग्रस्तांना द्यायची या संदर्भातला निर्णय घेतला जाईल. एकीकडे राज्यामध्ये विरोधी पक्षनेते पाहणी दौऱ्यासाठी तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः अहमदाबाद आणि दीवमध्ये जात आहेत. थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी दिल्लीहून प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत फोन लाईन वरती आहेत. प्रशांत, पंतप्रधान मोदी जो काही पाहणी दौरा करतायत तो फक्त अहमदाबाद आणि दीवचाच करणार आहेत का?
महत्वाचं म्हणजे बघितलं तर ज्या पद्धतीनं चक्रीवादळ आलं त्यानंतर गुजरातला मोठा फटका बसला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद, त्यानंतर भावनगर, त्यानंतर दीव हा जो खास करून किनारपट्टीचा भाग आहे या सगळ्या भागांचा दौरा करणार आहे. याशिवाय तिथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक देखील करणार आहे. कशा पद्धतीनं मदत आणि पुनर्वसन सुरू आहे या संदर्भात देखील ते आढावा घेतील. सोबतच केंद्राच्या वतीनं काही मदत जाहीर करायची का या संदर्भात देखील होऊ शकतं, कुठली घोषणा करण्याची शक्यता आहे. कारण की यापूर्वी जर बघितलं आपण तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच ज्या ज्या राज्यात नुकसान झालेलं आहे त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत दूरध्वनीवर चर्चा केली आणि किती नुकसान झालं याचा आढावा घेतला होता. त्यानंतर आता पंतप्रधान गुजरातचा दौरा करत आहे. पण दुसरीकडे एक मोठी मागणी महाराष्ट्रातून देखील होत आहे. जर गुजरातचा दौरा पंतप्रधान करत आहे तर महाराष्ट्राचा दौरा का करत नाही, कारण की महाराष्ट्राच्या संपूर्ण कोकण पट्टीमध्ये कोकणाचा किनारपट्टी भागमध्ये मोठं नुकसान झालं. सिंधुदुर्ग, रायगड यासारख्या भागांमध्ये, नवी मुंबईतही मोठं नुकसान झालेलं आहे. अशा वेळी फक्त एका राज्याची निवड करून देशाचे पंतप्रधान अशा पद्धतीने या पद्धतीने का निर्णय घेतात असा एक मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यावर आता पंतप्रधान कशा पद्धतीने उत्तर देतील हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. बरोबर. आणि प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद आणि दीवला भेट देणार आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये भाजपचे नेते आणि विरोधी पक्ष नेते हा कोकणचा दौरा करणार आहेत. या सगळ्या दौऱ्यांसंदर्भातले अपडेट आपण वेळोवेळी घेत राहूच. मात्र तौक्ते चक्रीवादळामुळे राज्यासह कोकणामध्ये प्रचंड नुकसान झालंय. वादळाचा आंबा पिकाला मोठा फटका बसलाय. शेकडो किलो आंबे खाली पडून खराब झालेत. कोकणासह राज्यामध्ये अनेक फळबागांचं नुकसान झालंय. तौक्ते वादळाचा कोकण किनारपट्टीला मोठा फटका बसलाय. अनेक घरांची पडझड झाली आहे. कोकणी माणूस हतबल झालाय. गेल्या वर्षभरात आलेल्या 2 वादळामुळे जगायचं कसं असा प्रश्न कोकणवासियांना पडलाय. वांद्र्यातील खारदांडा येथील कोळी बांधवांचं सुद्धा इथे अतोनात नुकसान झालंय. अनेक कोळी बांधवांच्या बोटी वादळाच्या तडाख्यात तुटल्या आहेत, वाहून गेल्या आहेत. 3 कोळी बांधवांच्या बोटी समुद्रात वाहून गेल्या आहेत. तर तौक्ते वादळाचा तडाखा मनमाडसह नाशिकच्या ग्रामीण भागाला सुद्धा बसलाय. पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे कांद्याचे शेड जमीनदोस्त झाले. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नुकसानग्रस्तांना मदतीची घोषणा केली आहे. ऐकूयात. सविस्तर पंचनाम्याचे आदेश तर सर्व दिलेच आहे. काल रात्री 130 गावाच्या जवळपास संपर्क तुटला होता. आत्ताच्या स्थितीला अजूनही 12-13 गावं अशी आहेत की ज्यांच्याशी संपर्क आता सुरू आहे. कारण प्रचंड वादळामुळे आणि पावसामुळे आणि विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे संपर्क होत नव्हता. अनेक ठिकाणी झाडं उन्मलून पडली होती, त्यामुळे ते रस्ता बंद होता, त्यामुळे संपर्क होत नव्हता. पण एकूण झालेलं नुकसान प्रचंड आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्याचे संरक्षणाचे आदेश दिलेले आहेत. आता माहितीप्रमाणे 11 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. त्याचा पुन्हा 3-4 लोक गायब आहेत की त्यांचा लापता आहे, ते त्यांचा पत्ता शोध घेणं सुरू आहे. आणि या कोकण किनारपट्टीवर मला 300 जवळपास अशी गावं आहेत की सातत्यानं त्या गावांना या वादळाचा फटका बसत असतो. मागच्या वेळेस आपण 50,000 रुपये हेक्टरी मदत केली होती फळबागांसाठी, तर ते निकषाच्या पलीकडे जाऊन केलेली होती. अशा प्रकारची मदत त्या सगळ्यांना करण्याची आवश्यकता आहे. मृतकांनाही मदतीची आवश्यकता आहे. ज्यांचे घर पडझड झाली मोठ्या प्रमाणात, त्यांच्या घरांचे छप्पर उडाले, शाळांचं नुकसान झालं आहे, हे सर्व सर्वेक्षण करून कोणत्याही परिस्थितीमध्ये या कोकणातील लोकांना, जनतेला भरीव मदत करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा आणि माननीय मुख्यमंत्री महोदयाचा मानस आहे. तर या तौक्ते चक्रीवादळाचे परिणाम आणि त्यासोबतच राज्यामध्ये सध्या म्युकरमायकोसिसचा धोका सुद्धा वाढतोय. आता म्युकरमायकोसिसचा पहिला बळी चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा तालुक्यामध्ये गेलेला आहे. जिल्ह्यातला पहिला बळी. जिल्ह्यामध्ये संख्या वाढतेय म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची. एकूण रुग्णसंख्या आता 50 झाली आहे, तर 26 रुग्णांची शस्त्रक्रिया झाली आहे. इंजेक्शन आणि औषधांचा देखील चंद्रपुरात तुटवडा आहे. त्यामुळे चंद्रपुरातला म्युकरमायकोसिसचा पहिला बळी गेलेला आहे वरोरा तालुक्यामध्ये.
आतापर्यंत 50 जणांना म्युकरमायकोसिसची लागण झाली आहे आणि त्यापैकी 26 रुग्णांची शस्त्रक्रिया देखील झाली आहे। मात्र या म्युकरमायकोसिससाठी इंजेक्शन्स आणि औषधांचा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तुटवडा आहे। कोरोनातून बरे झालेले रुग्ण हे म्युकरमायकोसिसला बळी पडतायत सध्या, त्यामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या देखील जास्त आहे। याच संदर्भातली माहिती घेऊया। चंद्रपुरातून आमचे प्रतिनिधी हैदर शेख आपल्यासोबत फोन लाईनवरती जोडले गेलेत। हैदर, चंद्रपुरामध्ये म्युकरमायकोसिसची काय नेमकी स्थिती आहे? औषधं, इंजेक्शन्स पुरेशा प्रमाणात आहेत की नाहीत? चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा ग्राफ जो आहे तो सध्या कमी होत चाललेला आहे आणि त्यानंतर हा जो आहे म्युकरमायकोसिस हा आजार डोकं वर काढत आहे। जवळपास 50 रुग्ण झालेले आहेत आणि त्यापैकी 26 लोकांची शस्त्रक्रिया झाली, परंतु शस्त्रक्रिया हा पूर्णपणे उपाय नाही, त्यामुळे तो तात्पुरता उपाय आहे। पण पुढे हा रोग जो आहे तो वाढू नये याकरिता औषध आणि इंजेक्शनची फार गरज असते, पण सध्या हे दोन्हीही मिळत नसल्यामुळे रुग्णांसमोर मोठं संकट आहे, डॉक्टरांसमोर मोठं संकट आहे। लवकरात लवकर ही औषधे किंवा इंजेक्शन जर मिळाली नाही तर या रोगाला थांबवता येणार नाही। याचा वेग मात्र शस्त्रक्रियेने कमी करता येतो, पण याला तात्पुरता उपाय हा नाही सध्या तर। हैदर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। त्यामुळे पुरेशा प्रमाणात औषधांचा पुरवठा हा झालाच पाहिजे। कोरोनानंतर आता म्युकरमायकोसिस वरती जर मात करायची असेल तर आता कोरोना पेशंटसाठीचा रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा देखील सुरळीत होत नाहीये। तोच आता म्युकरमायकोसिस या आजारावरती गुणकारी असलेल्या इंजेक्शनचा बाजारामध्ये प्रचंड तुटवडा जाणवतोय। एम्फोटेरिसिन बी हे इंजेक्शन प्रामुख्याने म्युकरमायकोसिसचा संसर्ग कमी करण्यासाठी वापरलं जात आहे, पण सध्या पुण्यासोबतच संपूर्ण राज्यभरात हे इंजेक्शन कुठेच मिळत नाहीये। त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची या महागड्या इंजेक्शनसाठी फरफट सुरू झाली आहे। एका पेशंटसाठी दिवसाला किमान 5 ते 7 याचे डोस द्यावे लागतात, पण अचानक मागणी वाढल्यामुळे सध्या कुठेच ही इंजेक्शन्स उपलब्ध नाहीत। एकट्या पुणे शहरात म्युकरमायकोसिसचे 220च्या वर रुग्ण आहेत, ते उपचार घेत आहेत आणि एम्फोटेरिसिन बी या इंजेक्शनची डिमांड 2000वर जाऊन पोहोचली आहे, पण उपलब्ध होत आहेत फक्त 500 इंजेक्शन्स। त्यामुळे इंजेक्शन्स अभावी रुग्णांचा जीव जाऊ लागलाय। सिप्ला, मायलॉन आणि भारत सीरम या 3 कंपन्या अंदाजे 6 ते 7 हजार रुपयांना हे इंजेक्शन विकतायत, पण सध्या बाजारात हे इंजेक्शन कुठेही उपलब्ध नाही। एम्फोटेरिसिन बी हे इंजेक्शनचं त्यातले कंटेन आहेत, वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळ्या ट्रेड नावाने हे इंजेक्शन येतं। अचानक मागणी वाढल्यामुळे ह्या इंजेक्शनचा पुरवठा कमी झालेला आहे। कंपन्या याचं निश्चितपणे कधी येईल याचं उत्तर आज आपल्याबरोबर जे स्टॉकिस्ट आहेत त्यांनाही याची कल्पना नाही आहे। बॅच साईज त्याची छोटी असते, लायफोझोमल असल्यामुळे ते प्रोटीन बाउंड असतं। प्रोटीन बाउंड असल्यामुळे त्याचे जी सायकलिंग पिरियड आहे त्याचा तो जवळजवळ 21 दिवस ते 42 दिवसांचा आहे आणि त्याच्यामध्ये जो वेळ लागतोय तो मॅन्युफॅक्चरिंगलाच एवढा वेळ लागतोय, त्यामुळे औषधांचा जास्त तुटवडा आणखी निर्माण झालेला आहे बाजारामध्ये। मागचे साधारण 10 दिवस झालं ऑपरेशन वगैरे झालेलं आहे, परंतु त्याची जी इंजेक्शन्स आहेत ती मार्केटमध्ये कुठंच मिळत नाहीत। आज फोसम नावाचं किंवा 4-5 त्याला इंजेक्शन आहेत वेगवेगळे, म्हणजे कंपन्या आहेत, एम्पेसिस वगैरे किंवा फोसम, शिप्ला कंपनीचं किंवा बायोटेक कंपनी, कोणत्याच मिळत नाही सध्या। त्याला 2 दिवस झालं की कुठंच औषध मिळालेलं नाही। नागपुरात सुद्धा म्युकरमायकोसिसमुळे 7 रुग्ण दगावलेत। नागपुरात एकूण 370 रुग्ण म्युकरमायकोसिसचे आढळलेत आणि आतापर्यंत 7 रुग्णांचा जीव देखील गेलेला आहे आणि नागपूर जिल्ह्यामध्ये 284 तर नागपूरच्या ग्रामीण विभागामध्ये 370 इतके म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळलेत। तर चंद्रपुरात 48, वर्ध्यामध्ये 34, भंडारामध्ये 3 आणि गोंदियामध्ये 1 रुग्ण आढळलेला आहे। नागपुरामध्ये एकूण 370 रुग्ण म्युकरमायकोसिसचे आढळलेत। त्यामुळे सर्वात जास्त रुग्ण जर सध्या कुठे असतील तर ते नागपूरमध्ये। नागपुरातला म्युकरमायकोसिसचा धोका वाढलेला आहे, ते ओळखून विशेष उपाययोजना करणं गरजेचं आहे।
पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय. काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार समितीची बैठक झाली. 31 मे रोजी ही समिती अहवाल देईल. त्यानंतर मराठा आरक्षणाविषयी राज्य सरकारची पुढची भूमिका ठरेल, असं अशोक चव्हाण यांनी सांगितलंय. केंद्राकडे ही जी प्रक्रिया आहे, सर्वोच्च शेवटी जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे तोपर्यंत अधिकार हा केंद्राकडे गेलेला आहे. हा विषय टोलवाटोलवीचा नाही. हा विषय आज सुप्रीम कोर्ट जजमेंट जे आहे ते जजमेंट जोपर्यंत सेट असाइड होत नाही तोपर्यंत ते जजमेंट लागू आहे, मान्यच करावं लागेल. आणि त्या जजमेंटच्या प्रमाणे अधिकार जो केंद्राकडे गेलेला आहे त्या अधिकाराप्रमाणे त्यांनी राष्ट्रपतींकडे शिफारस करून मराठा आरक्षण प्राप्त करून देण्याकरता पावलं उचलावी, अशा प्रकारची अपेक्षा निश्चितच आहे. पंतप्रधानांकडे 50% जी मर्यादा घालण्यात आलेली आहे आरक्षणासंदर्भामध्ये, ती 50% मर्यादा कायदेशीररित्या आज केंद्राकडे अधिकार गेला असल्यामुळे मग ते प्राईम मिनिस्टरच्या लेवलला पुढाकार घेतला गेला तर मला वाटतं की त्याच्यात जी काही कायदेशीर प्रक्रिया असेल ती प्रक्रिया पार पाडण्याच्या बाबतीमध्ये काही निर्णय घेता आला तर ते बरं राहील. आणि भाजपने त्या बाबतीमध्ये या बाबतीत उद्या पंतप्रधानांना भेटावं असं आमची विनंती भाजप नेत्यांना ही निश्चित राहणार आहे. आता आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे मुंबई आणि उपनगरामध्ये त्याचबरोबर वसई, विरार या ठिकाणी सध्या मुसळधार पाऊस बरसतोय. आता तौक्ते चक्रीवादळाचे परिणाम हे 2 दिवसांनंतर सुद्धा आपण अनुभवतोय आणि यामध्ये वसई विरार भागामध्ये काही ठिकाणी पाणी साचलंय तर काही ठिकाणी वीज सुद्धा गायब झालेली आहे, अशी परिस्थिती सध्या आहे. मुंबईच्या बाहेर सुद्धा काही ठिकाणी वीज गायब आहे. अजूनही उपनगरामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय. वसई विरार भागामध्ये अनेक भागात पाणी साचलेलं आहे. वीज पुरवठा खंडित झालाय. तौक्ते चक्रीवादळ जरी पुढे सरकलेलं असलं तरी त्याचे परिणाम अजूनही जाणवतायत. वारा आहे, वाऱ्याला गती आहे. त्याचसोबत अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत, ती हटवण्याचं काम जोरदार युद्धपातळीवरती सुरू आहे. मात्र मुंबई आणि उपनगरामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याची महत्त्वाची बातमी आत्ताची. मुंबईकरांच्या दृष्टीनं महत्त्वाची बातमी, उपनगरामध्ये मुसळधार पाऊस सध्या कोसळतोय. मुंबईच्या बाहेर सुद्धा अनेक भागामध्ये वीज पुरवठा खंडित झालाय. मात्र आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी ही की तौक्ते चक्रीवादळ जरी पुढे सरकलेलं असलं तरी मुंबई आणि उपनगरामध्ये आता मुसळधार पाऊस कोसळायला सुरुवात झालेली आहे. ही दृश्य आहेत मुंबईतल्या उपनगरामधली आणि तिथे कसा किती प्रमाणात पाऊस अजूनही सध्या सुरू आहे त्याची ही दृश्य. बऱ्यापैकी पाऊस मुंबई आणि उपनगरामध्ये, त्यामुळे तौक्ते वादळाचे परिणाम हे आपण 2 दिवस झाले तरी सुद्धा अजून अनुभवतोय आणि मुंबईमधला आणि उपनगरामधला मुसळधार पाऊस हा अजूनही सुरूच आहे. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून मुंबईला पावसानं झोडपून काढलंय. मे महिन्यातली पावसाची विक्रमी नोंद झालेली आहे तसं हवामान विभागानं सांगितलं आणि आज देखील सकाळी मुंबई आणि उपनगरामध्ये तीच परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सध्या उपनगरामध्ये बरसतोय. मुंबईतली आजची सकाळची ही दृश्य आहेत आणि यामध्ये पावसाचं प्रमाण किती आहे हे आपल्याला स्पष्ट दिसतंय. आज देखील मुंबई आणि उपनगरामध्ये मुसळधार पाऊस. तर तौक्ते चक्रीवादळाचा मुंबईसह विरार भागाला चांगलाच फटका बसलाय. त्यामुळे नालासोपारा, तुळींज रोड, काजूपाडा, मोरगाव, विरारसह अनेक भागात 2 दिवसांपासून वीज गायब आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या जनरेटरवरती मोठा ताण आलाय. 2 दिवसांपासून वीज नसल्यामुळे इथे लोकांनी वीज वितरण अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे फोनच बंद असल्याची माहिती समोर आली आहे. वसई विरार मधली ही दृश्य आहेत. नालासोपारा, तुळींज या भागामध्ये सखल भागात पाणी साचलं होतं आणि तिथे 2 दिवस झाले वीज गायब आहे. त्यामुळे जी काही तिथे हॉस्पिटल्स आहेत, कोविड सेंटर्स आहेत, तिथे मात्र आता जनरेटरवरती मोठा ताण आलाय. कारण हॉस्पिटल्स आणि कोविड सेंटर मधला वीज पुरवठा खंडित होऊन चालणार नाही. तिथे अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र नागरिकांनी ज्या वेळेला
या वीज अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे फोन बंद स्थितीत असल्याचं समोर आलंय। त्यामुळे आता नागरिकांसमोर हाच प्रश्न आहे की आम्ही करायचं काय? 2 दिवसांपासून वीज नाहीये, त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना या भागातल्या नागरिकांना करावा लागतोय। आणि जी काही रुग्णालये आहेत ती सध्या जनरेटरवरती सुरू आहेत, मात्र जनरेटरवर सुद्धा आता मोठा ताण आलाय। इतरही आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोतच एका छोट्याशा ब्रेक नंतर। पाहत राहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये स्वागत। आणि राज्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे। राज्यामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढून नव्या कोरोनाबाधितांचा आकडा आता खाली येऊ लागलाय, त्यामुळे राज्यासाठी ही एक दिलासादायक बाब ठरली आहे। राज्यात 24 तासात 28,438 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, मात्र त्याचवेळी 52,898 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेलेत। त्यामुळे राज्यातील बरे झालेल्या रुग्णांचा आकडा आता 49,27,480 इतका झालाय आणि राज्याचा रिकव्हरी रेट 90.69% गेलाय। तर दुसरीकडे मुंबईमध्ये फक्त 953 नव्या कोरोना बाधितांची नोंद एका दिवसामध्ये झाली आहे। या बातमीसोबतच या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र यानंतर वेगवान बातम्यांचा आढावा घेणार आहोत स्पीड न्यूज मध्ये।